मी BScला मी 11वीलाच ॲडमिशन घेतलं होतं. सुरेशनं मला वाटतं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि त्यानं जरी आर्ट्समधून केलं तरी हॉस्टेलला आमचा फार मोठा ग्रुप होता आणि तिथं म्हणजे आम्हाला जात धर्म प्रांत विभाग असं काही पाळायचं नाही. तो संस्कार खरंच तिथे मिळाला. कारण आमची फॅकल्टी वेगळी, सगळं काही वेगळं, परंतु समान धागा मैत्रीचा. आणि आता सगळ्यांनी म्हटलं की सुरेशने सेवाभावाने काम केलं. खरं सांगायचं तर झाड बुजताना त्याला कुठं माहिती असतो की आपण किती सावली देणार आहोत, किती कोणाला फळं देणार आहोत. तसा आमचा तो वेळी जगण्याचा विषय होता नोकरी करणं. शिक्षण झालं, घरची शेती जर बघितली तर आईवडिलांना कुठल्याही आईवडिलांना नेहमीच वाटतं की शेतीत काय परवडत नाही, यानं कुठंतरी नोकरी करावी. त्या सगळ्या माध्यमातून आमचा उद्देश होता शिक्षण पूर्ण झालं तर कुठेतरी 2 रुपये पगाराची नोकरी मिळावी. हे कदाचित अगोदरच्या व्यक्तींना चुकीचं वाटू शकतं, परंतु आमची परिस्थिती तशीच होती, त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. परंतु एक सांगता येईल, जे काय मिळालं ते प्रामाणिकपणे स्वीकारलं आणि जे काही स्वीकारलं त्याचा नंतर सेवाभाव म्हणूनच त्याला न्याय दिला. त्यामध्ये जरी पोटाचा प्रश्न असला तरी तो पोटाचा प्रश्न बाजूला ठेवून त्यानंतर मात्र त्यामध्ये पूर्णपणे व्यावसायिकता आणून ज्या आपल्या कामाचा उपयोग तळागाळापर्यंत व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं सुरेशनं काम केलेलं आहे असं मला वाटतं. आणि हा सेवाभाव आला कुठून तर नगर कॉलेजला NSS होतं. सुरेशने ते NSSमध्ये पण भाग घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याचं फाउंडर नगर कॉलेज असावं. NSS